हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर आर्ट्स. तर आज आहे हळदीचा प्रोग्राम. तसा काल झालेलाच आहे, पण आज सर्वजण खेळणार आहे, पाणी खेळणार आहे, हळद खेळणार आहे. त्यासाठी आम्ही ते येलो साड्या वगैरे ड्रेस वगैरे घालून तयार झालेला. आणि ते काकांचा नाश्ता पण सुरू झाला. काय केला काका नाश्ता? हे रात्रीचा फोडणीचा भात आहे, डाळ भाजी आहे, मुळा आहे, तोंडीला निंबू आहे. अच्छा, शृंगारदाणे. आओ काका, शृंगारदाणे म्हणा त्याला. आणि चवीनुसार मीठ आहे. अच्छा, तर चला भेटू आपण नंतर. तर आता इथे आम्ही शृंगारदाण्यांचा नाश्ता वगैरे करून घेतो. म्हणजेच आमचा विदर्भातला फोडणीचा भात आम्ही खाऊन घेतो. आणि नंतर तुम्हाला नंतरचा जो प्रोग्राम आहे तो दाखवतेस तुम्हाला. तुमच्यासाठी प्लेट आणली? हा, हे का ठेवून जा प्लेटापासून. आता तुम्ही म्हणाल की 3 दिवस झाले यांची हळदच नाही संपत आहे. तर हळद जी आहे ते काल लागलेली होती रात्री. कारण कसं, शुक्रवार होता, शनिवार आला होता दुसऱ्या दिवशी, आणि शुक्रवारी 12 वाजता रात्री हळद लावली. तर एवढ्या रात्री नानोरा वगैरे पॉसिबल नसतो, त्यामुळे मग इथे दुसऱ्या दिवशी नानोरा चालू आहे. आणि हळद जी आहे ती शुक्रवारी लावलेली होती. आणि इथे बाबूला घेऊन बसली होती मी थोडा वेळ. म्हटलं चला, तो पण घरातल्या घरात होता, तर चला त्याला पण थोडं बाहेर काढा. आणि कोळी ऊन पण भेटली त्याला. तर इथे यांची चालू झाली होती नानोऱ्याची तयारी करणं सुरू. आणि आज नानोरा असला की सर्वच जण मस्त एन्जॉय करतात. आणि हे बघा ना, आमचे नवरदेव जे आहे ते 5 मिनिटासाठी लहान झाले होते. थोड्या वेळासाठी आपल्या बहिणीच्या मांडीवर जाऊन बसले आणि फोटो काढले 2-3 त्यांनी. आणि इथे नानोऱ्याची पूर्ण तयारी झालेली आहे. तर त्याआधी फोटोग्राफर आला होता, तर सर्वांनी मिळून इथे फोटो वगैरे काढून घेतले. छोट्या मुलांनी सुद्धा आम्ही पण काढले, पण तो क्लिप नाही आहे माझ्याजवळ. आणि इथे बघा, आता नानोऱ्याला सर्वजण बसलेले आहे. काका काकू हे मुलाचे आईवडील. तर सर्वात आधी मुलाचे आईवडील बसले. आणि या ज्या आहे या दादांच्या मित्राच्या वाईफ आहे. तर त्या दुसऱ्या दिवशी नाही असं होत नाही नव्हत्या. मुलांचे फोटो वगैरे काढून झाले. आणि सुरू झालेला आहे. कच्च घासलं का मस्त. कचकच कांदा. पाण्यानं सांगत होता का वगैल्या तर इथे झाली आहे सर्वांची हळद खेळणं चालू. आणि इथे हे बघा, या आहे दादाच्या मावस भावाकडल्या वहिनी. तर सर्वांनी खूप एन्जॉय केलं, खूप हळद खेळले सर्वजण. आणि ते प्रतीक्षाताई मला आल्या होत्या हळद लावायला. या आमच्या काकू आंघोळ झाल्यानंतर हळद खेळल्या त्या. तर हे बघा, मला कशी हळद लावून ठेवलेली आहे, बापरे. आणि या दोघी बहिणींचं हळद खेळणं चालू होतं इथे. आणि तिचे पप्पा आले होते. आम्हाला फक्त भीती एकच होती ज्ञानूच्या हाताची. तर तिचे पप्पा तिला समजावण्यासाठी आले होते की सर्व काही कर, तुझा हात व्यवस्थित ठेव, म्हणजे झालं. हे बघा, दादा आले आहे तिथे तिला समजावण्यासाठी. कारण ती खेळता खेळता विसरून जाते की माझ्या हाताला काही झालं होतं म्हणून. आणि इथे झालेला होता डान्स सुरू प्रतीक्षाताई आणि भाऊजींचा.
आणि हो चॅनलला अजूनपर्यंत जर कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करून जा चॅनलला, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक पण करा. हे सर्वांचा नानोरा करून झाल्यानंतर आणि पाणी हळद सर्व खेळल्यानंतर इथे आलेला आहे बांगडेवाला. तर बांगड्या भरून घेत आहे. सर्वात आधी बसणार आहे नवरदेवाची आई. काय बाबू तुम्ही अमरावतीवरून कसं आल्या? अमरावतीहून पैदल आली. पैदल पैदल आली. पाय नाही दुखले तुमचे? पाय वगैरे चेपून पाहिजे का? भेटले तर फारच चांगलं. ओ माय गॉड. ए बाई पैदल आला यामुळं माझ्याकडून YouTube तर 500 रुपये बक्षीस पैदल आला. द्या द्या. अरे पत्रकार मला पैदल आला अमरावतीवरून. असं ओवाळा आणि माझ्या हातात देऊन द्या. पार्टी येते, पोराचं लग्न आहे ना. अरे आखी राहील पार्टी मी ते बाई थकून आली. त्याच्यात टाकायचे नाही वापस. ते दवाखान्यासाठी ते तुम्ही दाखवा एकावन्न 500ची. हा तर ते पोलिसच बोल. पैसे द्या पैसे द्या. हे बघा मी 500 रुपये कोरी नोट. हे मॅडम नम्रता पांडे माणूस नाही नंदा पांडेची सून आहे म्हणा. सुशील पांडे. नम्रता सुशील पांडे यांचे सिस्टर नाही मिस्टर नाही वाईफ मिसेस यांना मी अमरावतीवरून ते घोराट जर्नी केली आहे पैदल, त्यामुळे मी 500 रुपये बक्षीस देऊन राहिले. धन्यवाद. चला पैसे तर द्या, पैसे द्या ना. पोराचं लग्न आहे, काही तर इकडं येऊ द्या थोडस. आपण गुपचूप खाल्ले जाऊ. गुपचूप गुपचूप न खाऊ दे. आम्हाला मोमोज पाहिजे, पिझ्झा पाहिजे. माझ्या बापानं मला चारला नाही तर तुम्हाला पुढचं चालेल. हा समोरचा त्या मॅडमला. आणि मी आता रडणार मला घ्यायला कोण नाही आले तुम्ही? गाडी फेल पडली म्हटलं काटोरच्या समोर. तिथं मी नाही दिसून राहिला. ते बाई पागल झाले म्हणून घ्यायला काढून आले तर कोणाला म्हणून चेहरा दाखव पहिले. हा फोन केले, एक फोन सुद्धा उचलला नाही. नेहा मनोज इंगळकर वर्धेवरून येताना काटोल बायपासवर यांची गाडी खराब झाली. त्यामुळे साधन नसल्यामुळे आम्हाला टाइम नसल्यामुळे आम्ही त्यांना घेऊ शकलो. बिझी होते तुम्ही. तर माझं म्हणणं हे आहे इथे खूप गंभीर विषयावर चर्चा चालू आहे. एक सुद्धा फोन उचलला नाही. नाही मला घ्यायला नाही आले. शेवटी ऑटो करून आम्हाला ऑटोत गाडी टाकून ढग्यापर्यंत लागला मला. रस्ता मोकळा इकडे जायचंय मला. असे भासरे गोष्ट मी याच्यात दिसते मला फोन. तर नाही शानू बोलवते. फोनच नाही गेला. मी बोललो होतो आम्ही कॅन आणायला गेलो होतो. आम्ही कॅन आणायला गेलो होतो. बरं कळावे लोभ असावा. धन्यवाद. याबद्दल मी माझे दोन शब्द बोलून नेक्स्ट टाइम भेटू. तू बोलतोय मी माझे 2 शब्द मी माझी मीटिंग निपटवतो. धन्यवाद. थँक्यू. जय महाराष्ट्र. असं बोलतात की महाराष्ट्र इंडिया वाला. गोष्ट काल यूपी में गया था आम्ही. तुम्हीच हे आहे का ब्राह्मण? मी ब्राह्मण नाही आहे. मी नवरदेवांचा बाप आहे. बाप हो. हमारा बकरा हलाल होने के लिए तैयार है. सध्या ते थोडे टेन्शन मध्ये आहे. हे फेक स्माइल आहे. अंदरून एकदम भीती वाटत आहे.
अंगाला एकदम. मग कसं वाटत आहे तुम्हाला तुमची फिलिंग? खूप दुःख आहे. बकरा जसं बकरा आता उद्या बिलकुल जसा बकरा हलाल होते विलायची हा तोडून घेऊन त्याची विलायची जायफळ बस इथं जायफळ बसल्या बसल्या काढत जायचं आणि थोडं टाकत जायचं. ते जायफळ कोण झोपून जायफळ नाही पाहिजे होतं इथं, नाही का सुपारी पाहिजे होती. जायफळ आहे का? अरे पण हे आपलं जायफळ कोणत्याच कामाचं नाही आहे. इथं सुपारी म्हणजे कसं सुपारी असते तर जे कोणी सुपारी खाते. अरे पण जायफळ किती बिबा लावा लागेल ना ते दीड लागेल नाही लावून न दिले डाबरा टिक्का लावून दिले करे अजून ना हे सध्या ते वेगळं आहे. नाही भीती वाटत आहे त्यांना कारण कंट्रोल करणारी येणार आहे ना. कंट्रोल करणारी येणार आहे ना म्हणून कंट्रोल नाही आहे सगळं आपलं. त्यानंतर इथे झाली आहे देव मात्यांची पूजा चालू आणि हे करत होते नारळाचं तोरण ते बांधायचं होतं. जे त्याचा मांडव असते त्या मांडवाला बांधायचं होतं आणि हे जे आहे काकण ते काकण इथे बांधत आहे. काकांना आई वडिलांना चौघांना 5 जणांना काकण बांधलेलं आहे. काय करता म्हटलं वाटेल तोरण हा कसं काय आता आपल्या इथे काय आहे कार्यक्रम कोणता आहे? कोणचा आहे? लग्नाचा कार्यक्रम आहे. आता उद्याचं लग्न आहे आणि आज तो काय म्हणते त्याला रेड माथा न्यायची आहे. देऊच न्यायचं आहे आता आपल्याला. तर सजून वजून सज्ज राहा एकदम टाईट म्हणजे आम्ही असं विचारायला नको माझी दिसली का. इथे बँडवाले आलेले होते आणि यांच्याकडे पद्धत आहे जोपर्यंत अहेर चालू आहे तोपर्यंत बँड वाजवणार. आणि ते आम्ही घेतलेले होते दादांना वॉच घेतली होती आणि सर्वांना कपडे. तर इथे दादा आणि ताईंनी अहेर केला. इथे नंतर एकाने सर्वांनीच अहेर करून घेतले आणि या आहे आमच्या वहिनी म्हणजे त्यांच्या आतोबावाकडल्या वाईफ. तर यांनी सुद्धा अहेर केला. इथे आम्ही बसलेलो होतो पूर्ण सर्वजण आणि आत्या वगैरे सर्वजण आज सर्वच पाहुणे आलेले होते. आणि ते शानवी आजीच्या मांडीवर बसून होती तिच्या. तर ती बसल्या बसल्या तिथेच झोपून गेली होती थोड्या वेळानंतर. पूजा आणि पूजा मंदिरात गेले होते तर आलेले आहे. काल डान्स झाले होते पण काल कसं सर्वजण होते नाही त्यामुळे आज सर्वच पूर्ण फॅमिली आली होती. आत्या वगैरे सर्वच जण. तर मग त्यांची फरमाईश होती की आम्हाला डान्स करायचा आहे म्हणून. तर मग आम्ही ते पुन्हा DJ लावायला लावला. DJ घरचाच होता त्यामुळे एनी टाईम 3 दिवस घरीच होता. तर इथे पुन्हा सर्वांनी मस्त डान्स केले आणि आई कालच्या डान्समध्ये होत्या नाही कारण काल तेवढं कम्फर्टेबल नव्हत्या त्या. पण आज त्यांच्या जावा वगैरे आल्या होत्या त्यामुळे त्यांनी पण आज डान्स केला. आणि आमचे काका हे बघा इथे पूर्ण सर्वच जणी आहे. काकू म्हणत आहे मला व्हिडिओ नंतर करशील ये डान्स करायला. त्यानंतर हा कपल डान्स खूप मस्त डान्स केला या दोघांनी. यांचा डान्स बघून घ्या तुम्ही.
तर आजच्या आणि पूर्ण हळदीचा प्रोग्राम संपलेला आहे आणि उद्या लग्नाचा व्हिडिओ येणार आहे. आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बिलकुल. आणि कसा वाटला कसा नाही हे कमेंट्स करून नक्कीच सांगा. कमेंट्स करत जा, त्यामुळे काय होते मला पण माहिती पडते तुम्हाला व्हिडिओ आवडला